श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण गोकुळ अष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 6 सप्टेंबर 2023 या दिवशी गोकुळ अष्टमी आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामागची पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर या दुनियामध्ये काय झालं, श्रीकृष्णाचा जन्म केव्हा झाला, श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर काय झालं ते आपण माहिती पाहणार आहोत. आणि आपणही दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या अडचणी श्रीकृष्णाच्या पूजा करून सुटणार आहेत. त्या आपण कशा सोडवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस. श्रीकृष्णाचा जन्म केव्हा होतो तर जेव्हा जीवनात अंधार दाटतो, निराशेचा उदास वातावरणात पसरतो, आपत्तीवर पाऊस पडतो, दुःख देण्याचे काळे मेघ धमकी देत गडगडाट करतात, तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो. श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषाचा कौस्तुभमणी, यशस्वी, मसुद्दी, विजयी योद्धा, धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल, भक्तभिमानी, ज्ञानी यांची जिज्ञासूची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण होय. प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता, दर्शनाचे प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचा नेता आहेत. महाभारताचे कृष्ण हे लोकनायक, दृष्टाचा सर्वनाश करणारे, निरपराधाचे रक्षक, धीर वीर आहेत. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे दशावतारातील 8वा पूर्ण अवतार आहे. बाळकृष्णाला अंगाखाद्यावर खेळविण्याचे, रिझवण्याचे, गोड कौतुक करण्याचे भाग्य लाभलेली यशोदा माता, साधेभोळे, निरागस, निष्पाप गोकुळवासी, वेदांनाही ज्यांचा थांग पत्ता लागला नाही, तो गोकुळातील गवळणीकडून बोबडे बोल शिकतो. त्यांच्या वचनाचा मर्म त्यांच्या मातापित्यांना तर कळलाच नाही, पण ज्ञानवंतांना सुद्धा आकलन झालेला नाही. गोकुळासंगे नाचण्या बागडण्याचा श्रीकृष्णाला भारी हव्यास होता. ते नाचणे, बागडणे, पशुमागे धावणे, गवळणीच्या वाटा अडवून दूध दही खाणे, नाही दिल्या तर त्यांचे माठ फोडणे, वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दूध पिणे, दूध दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळण्याच्या पोरासोरांना मनसोक्त खाऊ पिऊ घालणे, नाना परीच्या क्रीडा कौतुके यामुळे मानथोरांना अपार आनंदाचे भरते येई. या सगळ्या गोष्टी आपण श्रीकृष्णाकडून शिकल्या आहेत आणि या गोष्टी पाहत असताना, या गोष्टीची उजळणी करत असताना आपल्याला खूप आनंद होत असतो. या श्रीकृष्णाच्या लीला आपण महाभारतामध्ये पाहिल्या आहेत. तशाच पद्धतीने आपण 6/9/2023 या दिवशीसुद्धा गोकुळाष्टमी प्रत्येकाने आपापल्या घरी साजरी करायची आहे. जर कोणी साजरी करत नसेल तर या वर्षीपासून तुम्ही श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी पूजाविधी करायला सुरुवात करायची आहे. ज्या पतीपत्नीला मुलगा हवाच आहे त्या पतीपत्नीने तर ही पूजा आवर्जून करायची आहे. म्हणजे 6 तारखेला मध्यरात्री म्हणजे गुरुवारची पहाट झालेली असेल, 12:39 श्रीकृष्णाचा जन्म होतो. त्या अगोदरच आपण पूजेची सर्व तयारी करून ठेवायची आहे. पाटावर स्वच्छ लाल कपडा अंतरायचा आहे. त्यावर पाळणा तुमच्याकडे श्रीकृष्णाचा छोटासा असेल तर त्यावर तुम्ही श्रीकृष्णाला अगोदर स्वच्छ पंचामृताने आंघोळ घालायची आहे, अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्रीसूक्त, पुरुषसूक्त एक वेळा वाचन करायचं आहे. आणि मग पाळणा असेल श्रीकृष्णाला तर पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला ठेवायचा आहे. नसेल तर तुम्ही चौरंगावर लाल कपडा अंथरून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि मग लाल गंध, हळद, अक्षदा, कुंकू, फुलं, लाल फुलं व्हायची आहेत. खूप सजावट करायची आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही गणपतीची पूजा गणपती म्हणून सुपारी ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर ती गणपतीची मूर्ती पण श्रीकृष्णाच्या समोर अभिषेक करून ठेवायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपतीचा सुद्धा. अतिशय सुंदर असं, खूप आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे अशी सुंदर आपण पूजा करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर श्रीकृष्णाला आवडणारे फळ पदार्थ, लोणी, दूध पोहे, दही पोहे, जेवढं काही तुम्हाला शक्य
तेवढं श्रीकृष्णासाठी ठेवायचं आहे. नैवेद्य मांडायचा आहे. तुम्ही गोडाचा कुठलाही नैवेद्य करू शकता, फळं ठेवू शकता, केळी ठेवू शकता, कोणताही नैवेद्य तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही ठेवू शकता. 12:39 वाजता श्रीकृष्णाचा जन्म होतो, तेव्हा तुम्ही पाळणा हलवायचा आहे. ज्यांनी कोणी पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची पूजा केली आहे आणि त्यांनी मात्र पाळणा हलवून श्रीकृष्णाला, जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही श्रीकृष्णासाठी पाळण्याचं गीत म्हणायचं आहे. आणि मग गोकुळ अष्टमीच्या दिवशी दिवसभर तुम्ही श्री वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. श्री वासुदेवाय नमः, श्री वासुदेवाय नमः हा मंत्र जप दिवसभर करायचा आहे. ज्या पतीपत्नीला मुलगा होत नाही, मुलाची खूप इच्छा आहे, अशांनी तर हा उपास जरूर करावा. उपवास म्हणजे काय, दिवसभर आपल्याला एकादशीसारखा हा उपवास करायचा असतो. काहीही अवघड नाही. दिवसभर तुम्ही उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकता. त्यानंतर ज्या पतीपत्नीचे भांडण होत आहेत, त्यांचं बिलकुल एकमेकाबद्दल पटत नाही, त्या पतीपत्नींनी सुद्धा आपल्या बेडरूममध्ये श्रीकृष्णाची मूर्ती बाहेर बाजारामध्ये शोकेसमध्ये ठेवलेली भेटते, किंवा तुमच्याकडे ते भेटत नसेल तर तुम्ही कॅलेंडरवर श्रीकृष्णाची फोटो असतो, राधा श्रीकृष्ण दोघांचा एकत्र फोटो तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये लावायचा आहे. उद्याचा खूप शुभ दिवस आहे, म्हणजे श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीचा दिवस. त्या दिवशी तुम्ही ज्या पतीपत्नीचे भांडण होत आहेत त्या पतीपत्नींनी आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाची फोटो लावायचा आहे. जर ती भेटली तर तुम्ही फोटो लावा, किंवा मग ते नाही भेटलं तर तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती, दोघंही एकमेकासोबत असलेली मूर्ती तुमच्या बेडरूममध्ये ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे मोरपीस ठेवायचे आहे. तुमच्या घरामध्ये मोरपीस ठेवायचे आहेत. तुम्ही मग ते मोरपीस प्रत्येक रूममध्ये ठेवू शकता. दक्षिण भिंतीला ते मोरपीस चिटकून ठेवायचे आहेत. तुम्ही किचनमध्ये, बेडरूममध्ये, परत देवाच्या रूममध्ये, जर जेवढ्या काही तुमच्या घरी रूम असतील तेवढ्या प्रत्येक रूममध्ये तुम्ही मोरपीस ठेवायचा आहे. कारण मोरपीस श्रीकृष्णाला खूप आवडतो, त्यामुळं तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपीस ठेवायचा आहे. ते मग तुम्ही जर किचनमध्ये ठेवत असताल, प्रत्येक रूममध्ये तुम्ही एक एक ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त मोराची पिसे भेटली असतील तर तुम्ही 7, 9, 5, 11 जेवढे काही भेटतील तेवढे तुम्ही एकत्र करून त्याला असं गुंडाळून तुम्ही देवाच्या रूममध्ये ठेवू शकता. नसेल तर प्रत्येक रूममध्ये दक्षिण भिंतीला एक एक मोरपीस चिटकवायचे आहेत. आणि ज्या पतीपत्नीचे भांडण होत आहेत त्या पतीपत्नींनी सुद्धा तुमच्या रूममध्ये दक्षिण भिंतीला मोराचं पीस चिटकून ठेवायचं आहे. चिकटपट्टीने लावून मोराचं पीस ठेवायचं आहे. हे खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे. सर्वांनी हा उपाय जरूर करून पाहावा. खूप फलदायी आणि प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून पहा. ज्या पतीपत्नीचे भांडण होत आहेत, वादविवाद होत आहेत, एकमेकाचं पटत नाही, त्यांच्यामध्ये प्रेम नाही, अशा पतीपत्नींनी श्रीकृष्ण गोकुळाष्टमीच्या दिवशी हा उपाय जरूर करावा. त्यानंतर ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. या व्हिडिओमध्ये पण मी संतान प्राप्तीसाठी पण छोटासा उपाय सांगितला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.